वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. जय श्रीकृष्ण. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. जय श्रीकृष्ण सर्वांना. सगळे जॉईन होत आहेत तोपर्यंत मी प्रार्थना म्हणून घेतली आहे. आज श्लोक कोण म्हणणार आहे का का घेऊ? ठीक आहे. आपले शुक्रवारी 10व्या श्लोकापर्यंत झालेलं. तिथे सहयज्ञ प्रजा सृष्ट्वा हा श्लोक झालेला आणि यज्ञ म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय, हे सगळे प्रश्न पुन्हा अर्जुनानी 8व्या अध्यायात विचारलेलेच आहेत. तिथे याचं पुन्हा स्पष्टीकरण डिटेलमध्ये येणारच आहे. आणि काल आपण म्हणजे शुक्रवारी आणि त्याच्या आधी आपण बघितलं की यज्ञ याचा अर्थ केवळ जे अग्नी प्रदीप्त करून मंत्राने आहुती देते तेवढाच नसून जे काही समर्पण दुसऱ्या कशात केलं जातं आणि तिथे जर ईश्वराला समर्पण करण्याची बुद्धी असते तेव्हा तो यज्ञ होतो. म्हणूनच जपालाही यज्ञ म्हटलेला आहे आणि जपा म्हणजे यज्ञानाम जपयज्ञोस्मी असं त्याला महत्व भगवंतांनी दिलेलं आहे. तर आता आपण 11वा श्लोक घेऊ. देवान् भावयतानेन ते देवा भावयन्तु वः परस्परं भावयन्तः श्रेयः परमवाप्स्यथ. हे पण आपण बघितलेलं की देव जे मनुष्य यज्ञ करतात त्यांनी देवांची पुष्टी होते आणि मग देव प्रसन्न होऊन मनुष्यांना साह्यभूत होतात आणि असं एकमेकांना साह्यभूत होऊन परम कल्याणापर्यंत पोचण्याचा हा मार्ग वेद सांगतो. त्यामुळे नुसते कर्म हाच फक्त वेदांचा उद्देश नाहीये. त्या कर्माद्वारे देवांच्या माध्यमातून परमेश्वरापर्यंत पोचण्याचा असा वेद आपल्याला मार्ग देतो. आता हे परस्पर भावयंते कसं होतं हे पुढे 12व्या श्लोकात सांगितलेलं आहे. इष्टान् भोगान् हि वो देवा दास्यन्ते यज्ञभावितः तैर्दत्तान् प्रदायेभ्यो यो भुङ्क्तेस्तेन एव सः. हा पण आपला झालेला खरं तर श्लोक की यज्ञानी जे देवता पुष्ट होतात ते तुम्हाला आपोआपच भोग देतात. म्हणजे एखादी व्यक्तीला आपण आवडलो की ते आपण काही न मागताच आपल्याला भेट वस्तू देतात किंवा आपल्या कार्यात मदत करतात. तसं हे देव याही व्यक्तीच आहेत. व्यक्ती म्हणजे व्यक्त झालेलं चैतन्य ही व्यक्ती आहे. तर तसे देवही तसेच असल्यामुळे त्यांना अनुकूल असं आपलं जेव्हा आचरण होईल तेव्हा ते आपल्या अनुकूल त्यांच्याकडनं ही गोष्टी केल्या जातात. यज्ञशिष्टाशिनः संतो मुञ्चन्ते सर्व किल्बिषैः भुञ्जते ते त्वघं पापा ये पचन्त्यात्मकारणात्. आता 12व्या श्लोकात पण म्हटलेलं आहे शेवटी भुंकते यो भुंकतेस तेन एवसा. म्हणजे दुसरा कोणाला ही न देता जेव्हा माणूस स्वतः त्याचा भोग घेतो तर त्याला एका प्रकारची चोरीच म्हटलेलं आहे. याचा एक अर्थ म्हणजे वरच्या लेवलला असा आहे की जे काही आपल्याला मिळतंय आयुष्यात, आपण मनुष्याला ही सवय असते हे मी माझ्या प्रयत्नाने केलं, हे
माझ्यामुळे हे असं झालं. तर आपण फक्त आपल्या प्रयत्नांनी काहीच करत नसतो. कारण आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हा साधं आपल्याला आपलं अन्न मिळवण्याची पण अक्कल नसते, आपले प्रातर्विधीची पण ही अक्कल नसते. तेव्हापासून आपल्याला ज्या कोणी जे दिलेले त्यांनी आपण एका प्रकारचे बनलेलो असतो. तर ती जाणीव जशी आपल्याला आपले आई-वडील किंवा आजूबाजूच्या समाजाबद्दल होते, तसेच जे आपल्याला न दिसणारी जे विश्वाचा भाग आहे, अव्यक्त तो नसला तरी आपल्या दृष्टीला तो पडत नाहीये. जे स्वर्ग, स्वर्गातील देवता वगैरे. तर त्यांच्या बद्दल ही कृतज्ञता आपल्याला असायला हवी. नाहीतर ते त्यांच्या हक्काचं हवन आपण त्यांच्या हक्काच्या गोष्टी आपण त्यांना देत नाही. त्यामुळे ती चोरी होते असं म्हटलं जातं. म्हणजे आपण समजा एखादं कारखान्याचं एखादं प्रॉडक्ट आहे, ते करायला कच्चा माल एकीकडनं घेतला आणि त्याचा पक्का करून विकला. विकल्यानंतर ज्याचा कच्चा माल घेतला त्याला त्याचा मोबदला देणं हे कर्तव्य राहतं. ते नाही दिलं तर ती चोरी होते. तसं आहे. आपल्याला जे अन्न मिळतं किंवा भोग मिळतात ते देवतांना अर्पण न करता जो स्वतः खातो तो चोर ठरतो. आता ज्या संत महात्म्यांची अशी वृत्ती आहे की सगळंच भगवत अर्पण आहे, तिथे तर तो स्वतः महात्मा भगवत रूप होऊन जातो. त्यामुळे तिथे त्या महात्म्यांनी हे काही केलं नाही केलं त्यांनी फार फरक पडत नाही. आणि इनफॅक्ट त्या महात्म्याची वृत्तीच अशी असते की त्याचं माझं तुझं हे काही राहतच नसतं. हे अर्जुनासाठी जो उपदेश चाललेला आहे तो अर्जुनाबरोबर आपल्या सर्वांना आहे की कर्माचा जोपर्यंत आपल्याला नातेवाईक तुझे माझे हा जवळचा हा लांबचा आहे तोपर्यंत ह्या देवतांचा साठी ही जी काही कर्तव्य आहेत वेदाप्रमाणे ती पण करणं आवश्यक आहे असे भगवान त्यांना सांगतात. आणि मग सांगतात यज्ञात यज्ञ करून राहिलेले अन्न खाणारे श्रेष्ठ पुरुष पापातनं मुक्त होतात. आणि पुन्हा तेच सांगतात जर स्वतःपुरतं जे खातात किंवा भोग घेतात ते पापी आहेत असं म्हटलेलं आहे. आता हा जो आपल्या हिंदू संस्कृतीचा किंवा हिंदू म्हणण्यापेक्षा सनातन धर्माचा जे वैशिष्ट्य आहे ते कुठल्याही धर्मात ते सापडणार नाही. कारण आपल्या धर्मात जो जिथे जिथे आहे तिथून वर जाण्यासाठी मार्ग प्रत्येकाच्या रुची आवडीप्रमाणे आपल्या धर्मशास्त्रात श्रुती स्मृतीमध्ये दिलेला आहे. तितका स्पष्ट कुठेही आपल्याला सापडत नाही. बऱ्याच वेळा लोक म्हणतात की तुमच्या याच्यात म्हणजे अश्वमेध यज्ञ मेध म्हणजे तिथे अश्वाचा पुढे जो अश्वमेधासाठी सोडला जातो ज्या अश्वाला कोणी अडवल्यावर लढाई करून आणलं जातं परत त्याच अश्वाचा बळी दिला जातो अश्वमेध यज्ञात. तर बरेच जण म्हणतात की तुमचा धर्म हा देवाला देताना हिंसा प्राण्यांची हिंसा करणार आहे हे करणार आहे. तर वेदातली हिंसा जी आहे ती हिंसा कमी करण्याची वृत्ती कमी करण्यासाठी म्हणून हिंसा आहे. तर हे कसं काय तर ज्याची ती वृत्ती आहे की जे अमेध्य आहे ते खावं अशी तर ते पूर्ण बंद करा सांगून कोणी बंद करणार नाही. तर त्यामुळे ज्याला मांसभक्षण करायचंय तो तसंही मांसभक्षण करणार असंही मांसभक्षण करणार आणि ते नाहीच करून दिलं तर कधीतरी ते आउट ऑफ कंट्रोल जाऊन सगळेच नियम तो तोडून देणार. तर त्याच्यापेक्षा आपल्या धर्माची ही एक खासियत आहे म्हणता येईल की मांस खायचंय तर यज्ञशिष्ट खाल्लं तर चालू शकेल असं आहे. म्हणजे काय होतंय ते एक पापकर्म जे होणार आहे त्याच्या आधी एवढे सगळी पुण्यकर्म होऊन आपली बुद्धी सात्विकतेकडे जायला लागून पुढे पुढे ती यज्ञातली हिंसा आपोआप नको वाटायला लागू शकते माणसाला. नाहीतर त्या अहिंसेपर्यंत पोचणार नाही. आणि हे सगळ्या विकारांच्या बाबतीत आहेत. आता कामाबद्दल म्हटलंय
धर्माविरुद्ध भूतानाम कामोस्मी भरतर्षभ जे भगवान पुढे सांगणार आहेत, तर त्याच्यात अविरुद्ध भूतानाम म्हटलेलं आहे. तर ते कसं आहे की म्हणजे अदरवाईज जसं सगळ्या प्राण्यात असतंय, कोणी कोणाबरोबर अ, अ, जाऊन ती ठराविक हे करून प्रजोत्पत्ती करू शकतं, असं प्राण्यात, पक्ष्यात वगैरे आपल्याला आढळतं. आता मनुष्यासाठी जेव्हा नियम सांगितले की अ, भार्याम उपाय आहेत. म्हणजे पहिल्यांदा तर भार्या पाहिजे. म्हणजे त्याच्यासाठी लग्नाचा तो सगळा संस्कार, त्याच्यातले जे देवता सगळ्यांचं हे, तो एक याच्याबरोबर अटॅच झाला. आणि मग पुन्हा भार्येबरोबरही परत मग त्याच्यातले काही दिवस दिलेले आहेत त्यांच्या मासिक सायकल प्रमाणे. आणि असंही महिन्यातल्या दिवसाप्रमाणे, अमावस्या नाही, अमुक नाही. म्हणजे वेदात जे भोग घ्यायला सांगितलेले आहेत, तिथे भोग घ्या हे विधान नसून धर्माचं अधिष्ठान ठेवून तुम्ही भोग घ्या. म्हणजे आपण जसं म्हणतो ना की कडू औषध आहे, ते कोणी खायला तयार होत नाही, कितीही त्याचा चांगला परिणाम असला तर. म्हणून त्याला एक शुगर कोट करतात. तसं या निमित्ताने का होईना तुम्ही इतका सगळा धर्म करून मग ती तुमची वासना किंवा हे जेव्हा पुरवली जाते, तर त्यांनी हळूहळू बुद्धी शुद्ध होऊन शुद्ध आनंद जो परमात्म्याचा आहे, जो आधीची जी पुण्यकर्म आणि त्याच्यात मंत्रोच्चारणाने जे संस्कार होतात, त्यांनी ती बुद्धी शुद्ध होत जाते आणि पुढे त्याचा त्या मांसभक्षण म्हणा किंवा बाकी कोणत्याही कामाच्या बाबतीतलं त्यांचं इच्छा कमी होते. म्हणून हे सगळे विधी हे इतके महत्वाचे आहेत. आता पुढे त्यांनी हे सांगितलं की अन्नात भवती भूतानी पर्जन्याद अन्न संभवा, यज्ञात भवती पर्जन्यो यज्ञ कर्म समुद्भवा, कर्म ब्रह्मोद्भवम विद्धी ब्रह्माक्षरम समुद्भवम तस्मात सर्वगतम ब्रह्म नित्य यज्ञ प्रतिष्ठित. हे पण आपण बघितलं काल की सगळे म्हणजे एक हे आहे की पर्जन्य हा पर्जन्य हा मेघापासून धरतीवर दिलेली आहुती म्हणजे यज्ञ आहे. धरतीने बीज परत आकाशात वर नेणं हा धरतीचा यज्ञ आहे. ते बीज मनुष्य खातो तेव्हा तो त्या बीजापासून मनुष्याच्या आतल्या वैश्वानराची आहुती होते. मग त्यांनी त्याच्यात जे शुक्र होतं ते स्त्रीच्या ह्याच्यात जाऊन तो एक यज्ञ होतो. असे हे यज्ञ सगळे सांगितलेले आहेत. आणि म्हणून या सगळ्याची सुरुवात जी आहे आणि शेवटपर्यंत यज्ञ प्रत्येक ठिकाणी आहे. म्हणजे या एकीकडून दुसरीकडे जे काही दिलं जातं, त्याला जर परमेश्वराशी सांगड घातली तर तो सगळा यज्ञ होतो. कारण भगवान स्वतः हे यज्ञरूप आहे. ते 8व्या अध्यायात पुन्हा येणारच आहे. आता पुढे सांगतायत 16व्या श्लोकात. इथपर्यंत ठीक आहे सगळं? कोणाला काही विचारायचंय किंवा काही विचार मांडायचे असतील तर हात वर करा. म्हणजे तसं मध्ये मी पॉज घेत जाईल. आता 16वा श्लोक. एवं प्रवर्तितं चक्रं नानुव्रत यति हयः अगायुरिंद्रिया रामो मोघम पाथ सजीवती. हा म्हणजे हे बऱ्याच वेळा आपल्याला आपण म्हणतो की आपला धर्मच चांगला, दुसऱ्याचा अमुक किंवा दुसऱ्याचा पण चांगला. तर खरं तर धर्म याचा अर्थ आहे स्वभाव. म्हणजे जर आपण पाणी म्हटलं तर पाण्याचा स्वभाव हा वाहणे आहे किंवा ज्याच्यात पृथ्वी तत्व आहे त्याचा स्वभाव एका ठिकाणी स्थिर राहणे आहे. म्हणजेच काय आपण म्हणतो, पाण्याचा धर्म वाहणे आहे, आकाशाचा धर्म निर्लिप्त राहणे आहे. तर धर्म याची व्याख्याच अशी आहे की जे जे सृष्टीत आहे त्याची मूलभूत जी प्रकृती आहे त्याप्रमाणेच आपण जर आपलं वर्तन ठेवलं तर आपण या सृष्टी होताना जे मायेच्या यांनी एका लेवलपर्यंत आलो आहोत
तर त्याच मार्गाने उलटे जाऊन आपण आपल्या आत्मस्वरूपापर्यंत आणि परमात्म्यापर्यंत पोहोचू शकतो. आणि मग या चक्रातनं आपण बाहेर पडू शकतो. पण तोपर्यंत सर्वात पहिलं म्हणजे या चक्राशी म्हणजे या धर्माशी आपल्याला म्हणजे त्याच्याशी आपल्याला अलाइन करायला लागतं. म्हणून जरी पाहिजे असला तरी तो धर्म आपल्याला आला पाहिजे. नाहीतर व्यवस्थित कामही मिळणार नाही. म्हणून धर्म हा पहिला पुरुषार्थ आहे. धर्म पुरुषार्थ आहे, मग अर्थ, मग काम आणि मग मोक्ष हा पुरुषार्थ आहे. त्यामुळे धर्म हा पुरुषार्थ असा आहे की तो जर नाही घडला तर बाकीचे पुढचे 3 पुरुषार्थ होणंच शक्य नाही. म्हणजे आपण बिल्डिंगमध्ये पहिल्या मजल्याच्या वर सगळे जिने बांधले आणि पहिल्या मजल्यावर जाण्याचा जिनाच नाही बांधला तर तिथे चढणार तरी कसं आणि मग वरच्या मजल्यावर जाणार तरी कसं, तसं होतं. तर त्यामुळे जो धर्माच्या सायकलमध्ये स्वतःला बसवून जगाच्या भोगाकडे बघत नाही किंवा जगणं जगत नाही, तो त्याचा थोडक्यात म्हणजे त्याचं ते मनुष्य जन्म मिळालेला व्यर्थच आहे. म्हणजे तो आणि प्राणी याच्यात काहीच फरक नाही. निदान प्राण्यांच्यात कसं आहे की समजा वाघ आहे, त्याला त्याच्या क्रूर कर्मामुळे वाघाचा जन्म आला. तर त्यामुळे वाघ असताना जर त्यांनी गायीला खाल्लं तरी त्याला पाप लागणार नाहीये, कारण त्याला तर बुद्धी दिलेलीच नाहीये. हे जर मनुष्यानी जर गायीला खाल्लं तर ते भयंकर पाप आहे, कारण त्याला बुद्धी देऊन सुद्धा तो असा वागतोय. वाघाचा जन्म मिळाला हीच एक शिक्षा आहे. त्यामुळे त्याला अजून काही शिक्षा देव काही करत नाही किंवा देव तर शिक्षा करणारच नाही. त्याच्या कर्मानी ती योनीचा वाईट भोग येतो तो भोगतच आहे. त्याच्याही पेक्षा वाईट जर कर्म जर असतील तर स्थावराणाम अधोगतीम सांगितलेलं आहे. म्हणजे झाडाचा जन्म, त्याच्याहून स्थावर म्हणजे दगड वगैरे ह्या गोष्टीचा जन्म येऊ शकतो. म्हणजे तिथे पापपुण्य हे संबंध राहत नाही. पण मनुष्य योनीत तुम्ही धर्माप्रमाणे जर नाही राहू शकलात तर तिथे पतन आहे. तो जन्म नुसता व्यर्थच नाही गेला, पण पतनही आहे तिथे. आता 17वा श्लोक. यस्त्वात्मरतिरेव स्यात् आत्मतृप्तश्च मानवः आत्मन्येव च संतुष्टस्तस्य कार्यं न विद्यते. आता एकीकडे त्यांनी एकदम खालची लेवल सांगितली आहे की जिकडे तो धर्माच्या यांनी चालतच नाही तर त्याचा जन्म व्यर्थ गेला. आणि धर्माप्रमाणे जो चालतो त्याचं पुढे काय होतं की त्या धर्माप्रमाणे जाऊन, आता धर्म हा जर मार्ग म्हणून आपण धरला तर जो मनुष्य तो मार्ग चालून पुढे जातो त्याच्यासाठी तो मार्गही संपतो. म्हणजे धर्माचं असं करायला पाहिजे ही गोष्ट त्याची संपून जाते. आधीच सोडली तर मार्ग तुम्ही तुमच्या अंतिम पडावापर्यंत नराणाम आयान म्हणजे नरांचं जे शेवटचं जायचं ठिकाण नारायण, तिथपर्यंत तुम्ही पोहोचू शकणार नाही. तर धर्म हा मार्ग सोडायचा नाहीये, पण तो धर्म हा मार्ग चालून जे पुढे गेलेत तर ऑब्व्हियसली आता समजा मला समजा अमेरिकेला जायचंय तर त्याच्यासाठी मी समजा इकडून एअरपोर्ट पर्यंत टॅक्सी केली तर एअरपोर्टला पोहोचल्यावर मी टॅक्सी सोडूनच देणार ना, मग त्याच्यानंतर मी प्लेननी जाणार. तर तेव्हा धर्म सुटतो आपोआप, तो सोडावा लागत नाही. आणि तो धर्म सुटतो म्हणजे मनातनं सुटतो. तरीही जे भगवंतांनी स्वतःचं उदाहरण दिलंय की मला काही मिळवायचं नाहीये किंवा काही हे करायचं नाहीये तरी पण मी कर्म करतो, म्हणजे धर्माप्रमाणे वागतो. इथे कर्मयोगात कर्म याचा अर्थ वेदानुकूल कर्म असाच आहे. तर तसं त्याप्रमाणे जो पुढे जातो तो मनुष्य आत्मतत्वातच रमणारा आणि आत्म्यातच तृप्त म्हणजे स्वतःतच थोडक्यात तृप्त आणि संतुष्ट असतो. त्यामुळे काहीही करायचं ही वृत्तीच नाहीये तिथे आणि गरजही नाहीये, कारण ती रिक्षा सुटलेली आहे. आता ते फ्लाईटमध्ये बसून पोचलेले आहेत पूर्ण. आणि मग अजून काय होतं त्यांचं तर
ते म्हणतात भगवान सांगतायत, नैव तस्य कृते नार्थो नाकृते नेह कश्चन न चास्य सर्वभूतेषु कश्चिदर्थव्यपाश्रयः. म्हणजे आता त्याच्या दृष्टीने विश्व हे काही वेगळं उरतच नाही. म्हणजे ज्ञानमार्गाने जाणारा तो तर त्याला भास म्हणून सोडून देतो. भक्ती मार्गाचा आहे त्याला सगळीकडे परमेश्वराची लीला या रूपाने सर्व परमेश्वराचाच अनुभव आहे. तर त्यामुळे त्यात स्वतः काही करायचंय असं काही त्याच्याकरता काही राहतच नाहीत. म्हणजे मी हे केलं पाहिजे ही वृत्तीच त्याची संपलेली आहे. प्रारब्धाने जसं चालेल तसं त्याचं ते पुढे तो त्याच्यात स्वतः काहीही न करता म्हणजे कशाचाही आरंभ करायलाही तो जात नाही अशी त्याची स्थिती होते. आणि तरीही त्याची जी काही कर्म होतात त्याच्यात आतून त्याचं काही प्रयोजन नाही. म्हणजे एखाद्याचं जर नशीब असेल आणि त्यांची त्याच्याशी भेट झाली, त्याचं प्रारब्ध चांगलं असेल, तर ते उपदेशही देतील. एखाद्याचं नसेल तर शांतही बसतील. तर त्यामुळे त्यांचं स्वतःच्या इच्छेने किंवा काही त्या अमुक मी कोणाचं कल्याण करीन ही भावना नाहीये. पण दयावृत्ती ही त्या महात्म्याचा स्थायी भाव होतो. त्यामुळे जर योग्य घेणारा आला तर त्यांच्याकडची जी कृपा आहे ती आपोआप वाहतच असते. ते पण मी कृपा करतो किंवा मी याला उपदेश करतो ही वृत्तीही त्यांच्यामध्ये राहत नाही. आणि त्यामुळेच कोणत्याही प्राणीमात्राशी व्यवहार करताना त्यांच्यात स्वार्थाचा लेशच नसतो. कारण एकतर एक परमेश्वर सोडून जगात दुसरं काही आहे ही जाणीवच नाहीये आणि नाहीच आहे. तर त्यामुळे म्हणजे त्यांचा स्वार्थ असला तरी तो स्व म्हणजेच सगळं ही विश्वाला व्यापून सगळी जितकी विश्व असतील त्या सगळ्या ला व्यापलेला त्यांचा स्वार्थ आहे. त्यामुळे लौकिक यांनी आपण एका व्यक्तीपुरता स्वार्थ असा काही त्यांचा राहत नाही. आणि आता ही जी श्लोक आहेत ना आणि पुढे पण 16व्या अध्यायात दैवी संपदा म्हणजे जी ज्ञानाची जी लक्षणं जी सांगितलेली आहेत ना तीच आपल्या साधकांसाठी ती साधना म्हणून सांगितलेली आहेत. म्हणजे ज्याला स्वतःचा उद्धार करायचा आहे त्याला काय अभ्यास करायचा आहे तर त्याला हा अभ्यास करायचा आहे की कोणाशीही मी जेव्हा व्यवहार करतो तेव्हा तो व्यवहार करताना त्याच्यात माझा स्वार्थ नसायला पाहिजे. याचा कुठेतरी थोडा थोडा जरी अभ्यास सगळ्यांशी सगळीकडे वागताना नाही झाला तरी कुठेतरी कोणाशी वागताना आपण जेव्हा निस्वार्थी असतो तर ते नंबर ऑफ पीपल आपण जास्त लोकांशी कसं होईल याचा जो अभ्यास आहे तो आपण करू शकतो. आणि पुन्हा एकदा याच्यासाठी आपली वैदिक संस्कृती ही महत्वाची आहे की इथे कुटुंबाची संकल्पना आहे. म्हणजे मी फक्त माझा विचार न करता माझ्या कुटुंबाचा विचार करतो तेव्हा मी स्वार्थापासून व्यापक बुद्धीकडे एक स्टेप हे करतो. मग आपल्या समाजाचं देणं आधी नातेवाईकांचं आहे समाजाचं देणं वेदात आपल्या मिळालेल्या जी कमाई आहे त्याचा जो विनियोग आहे त्याच्यात स्वतःच्या कीर्तीसाठी आहे कुटुंबाच्या पालनपोषणासाठी आहे समाजासाठी आहे आणि धार्मिक कार्यासाठी आहे असे केलेले आहेत विभाग. म्हणजे हळूहळू त्याची वृत्ती संसार करतानाही व्यापक होत जाऊन कुठेतरी पुढे त्याची ती हे विश्वची माझे घर ही बुद्धी होऊ शकते. या दृष्टीने हे सगळं धर्माचा जो संकल्पना आहे ती वेदांनी मांडलेली आहे पुढे. आणि म्हणूनच ते काय सांगतायत आता ते अर्जुनाला त्यांनी दोन्ही उदाहरणं दिली आणि म्हणून ते सांगतायत की तस्मादसक्त सततं कार्यं कर्म समाचर असक्तो याचरन् कर्म परमाप्नोति पुरुषः. म्हणजे तू तस्माद असक्त सततम म्हणजे असक्त होऊन कर्म कर आणि त्यात पुन्हा काय सांगितले सतत म्हणजे मी आता हे कर्म केलं अनासक्त होऊन मध्येच मग मला आसक्ती आली
असं नाही, सतत झालं पाहिजे. म्हणजे सतत म्हणजे पण सत आला म्हणजे कंटिन्यूटी. नेहमी तुमच्याकडनं त्या दृष्टीनेच कार्य झालं पाहिजे. आणि आचर नाही, समाचर. सम या शब्दाचा संबंध साम्यावस्था म्हणजे समाधी, समाधान या सगळ्या ह्याच्यात जे सम आहे, ती चित्ताची समस्थिती म्हणजे सच्चिदानंद स्वरूपच आहे. तर समाचर म्हणजे तिथे आपल्या आत्मस्थितीत राहून कुठेतरी तटस्थपणे आचर, हा पण त्याच्यात एक प्रकारचा अर्थ येतो. आणि याचं कारण काय म्हणतायत भगवान? असक्तो ह्या चरण कर्म परमाप्नोती पुरुषा. म्हणजे आसक्ती सोडून जे कर्म पुरुष करतो, त्यांनी तो परमात्म्याला जाऊन मिळतो. आता इथे पुरुष हा शब्द वापरला, मागेही आपण बघितलं. पुर म्हणजे नगरी आपण म्हणतो आणि तसं हे शरीर जे पूर आहे त्याच्यात राहणारा तो पुरुष म्हणजे जो तुमचा आत्ता भासमान जीवात्मा आहे म्हणजे परमात्म्यावर एक हे मन, बुद्धी, स्थूलदेह याचं जे आवरण आता भासतंय त्याच्या सकट जो प्रत्यगात्मा, जो जीवात्मा म्हणून वाटतोय, तर त्याचं त्या तो वाटतोय याचा कारण या सगळ्या माईक गोष्टींचा त्याच्यावर अध्यास आहे. आणि ते अध्यास म्हणजे या माईक गोष्टींना जे वरकरणी आत्म्याशी जोडून ठेवणारं जे आहे, ती तीच त्या गोष्टीलाच आसक्ती म्हणतात. सक्त म्हणजे त्याला चिकटून राहणं, आसक्त म्हणजे ते घेऊन त्याला चिकटून राहणं. तर जेव्हा ती आसक्ती सुटते तेव्हा तुम्ही माईक विषय आत आणत पण नाहीत आणि ते चिकटून ठेवत नाहीत म्हणजे आत ठेवतही नाही. म्हणजेच तुम्ही त्या विषय सोडून म्हणजे जीवात्म्यातला जो मन इंद्रियांचा व्यापार आहे तो बाहेर राहिला की उरलं काय तर ते आत्मचैतन्यच आहे. तसे तुम्ही त्या परमात्म्यापर्यंत जाऊन मिळता असं भगवान सांगतात. आणि इथे पुन्हा आपल्याला म्हणजे एक अर्जुनाचं एक कौतुक करावंसं वाटतं. कारण भगवान त्यांना सांगतायत एवढ्याच ह्याच्यात सांगतायत आणि त्याला तो बोध होतोय. याचा अर्थ या सगळ्याचा जो अभ्यास आहे, त्याचा अभ्यास अर्जुनाचा झालेलाच आहे. बऱ्याच गोष्टी त्याला ऑलरेडी माहिती आहेत. त्यामुळे त्याला याचं पुरुष म्हणजे काय किंवा हे म्हणजे काय असं जास्त एक्सप्लेनेशन द्यायला लागत नाहीये. आणि अर्जुन हा सत्शिष्य असल्यामुळे जिकडे जिकडे त्याला सांगितल्यावर ते त्याला जे माहिती आहे त्याच्यापेक्षा वेगळं वाटतं, तिथे तो मोकळेपणाने आपलं अज्ञान प्रकट करतोय. म्हणजे हे शिष्याचे गुण त्याच्यात आहेत. तिथे तो लाजत नाही की अरे भगवान एवढा वेळ आपल्याला सांगतायत, आता परत आपण जे सुरुवातीला जे अधियज्ञ काय वगैरे ते आत्ता कसं विचारायचं असं 8व्या अध्यायाच्या सुरुवातीला अर्जुनाला वाटलेलं नाहीये. हे सत्शिष्याचं लक्षण पण अर्जुनाचं आहे. एक मिनिट, किती वाजले आपले? आहे 10 मिनिटं आहेत अजून. हा हा, आता भगवान म्हणतात कर्मण्यैव हि संसिद्धिम् आस्थिता जनकादयः लोकसंग्रहमेवापि संपश्यन् कर्तुमर्हसि. आता आधी जे अर्जुन म्हणत होता की मी भिक्षा घेऊन राहीन, हे करून राहीन किंवा हे, तर त्याला एक तर हे लोकांना मारणं किंवा त्याच्या विरुद्ध म्हणजे वनात जाऊन कुठेतरी तपश्चर्या करणं आणि लागेल तेव्हा फक्त भिक्षा मागणं. कुठेतरी त्याच्यासमोर हीच 2 उदाहरणं कदाचित असतील. त्यामुळे तो मधला जो तो जिथे आहे तिथून पुढेपर्यंत जाण्याचा मार्ग म्हणजे मी कितीही म्हटलं मी घरात बसलोय, नाही मी विमानाने जाणार आहे तर इथूनच जाणार आहे म्हणून उपयोग नाही. कारण विमान इथपर्यंत येणार नाही. आपल्याला त्या विमानापर्यंत जायचंय. तर ते विमानापर्यंत कसं जायचंय हे दाखवायला वनातल्या ऋषीमुनींचा जर विचार केला तर त्याला ते तेवढं कळणार नाही. त्याला दुसरा कोणीतरी म्हणजे जो सांताक्रूजलाच राहतोय, तर तो एअरपोर्टला नुसतं घराबाहेर पडला आणि एअरपोर्ट आहे. तर त्या उदाहरणाने ह्याला उपयोग होणार नाही. म्हणून आता भगवान त्याला उदाहरण जे राजर्षी जनक आहेत त्यांचं देत आहेत. तर काय सांगतात भगवान की
परमात्व स्वरूपात स्थिर असलेल्या ज्ञानीपुरुषाने शास्त्रविहित कर्मात आसक्ती असलेल्या अज्ञानी लोकांच्या बुद्धीत भ्रम म्हणजे अश्रद्धा निर्माण होऊ नये म्हणून ती कर्म चालूच ठेवावीत. आणि म्हणून ते जनकाचाही ते उदाहरण देत आहेत. एक मिनिट. तर म्हणजे जनकांसारख्या ज्ञानी लोकांनीही आसक्तीरहित कर्मयोगाचं आचरण केलं आणि ते परमसिद्धीला प्राप्त झाले. हे उदाहरणही ते देतात. म्हणून तसंच लोकसंग्रहाकडे लक्ष देऊन तू कर्म करणं योग्य आहे. म्हणजे याच्यात दोन गोष्टी सांगितल्यात. पहिली गोष्ट तर अर्जुनाला ही सांगितली की जनकासारख्यांनी आहे त्या ठिकाणी राहून क्षात्रधर्माचं पालन करूनही परमात्म्याची प्राप्ती केली. म्हणजे ते तुला हे सगळी तुझी वृत्ती जी आहे ती सोडून भलतीकडे जाण्याची गरज नाहीये. आहे त्या वृत्तीनेही तू पुढे पोहोचू शकतोस हे सांगितलंय. आणि दुसरं एक सांगितलंय की आज कुठे ना कुठेतरी इतकी जी अर्जुनाची कीर्ती आहे, सर्वश्रेष्ठ धनुर्धारी आहे, सर्वात श्रेष्ठ जे राजांचे वंश आहेत त्यातल्या कुरु वंशाचा सर्वात काय म्हणतात त्याला युद्धनीतीत आणि राजनीतीत निपुण असा अर्जुन आहे. हे सगळं आहे म्हणजे तो लोकांपुढे एक उदाहरण म्हणून अर्जुन आहे. आणि अर्जुनाला गीता सांगण्याचं कारण हेच आहे. अर्जुन गेला असता तरी यांचा संकल्प झालेला आहे. भगवान सांगतात तू गेलास तरी माझा संकल्प झालेला आहे. हे लोक मरणार आहेतच, पण तुला तुझं कल्याण जर करून घ्यायचं असेल तर निमित्त मात्रम भव सव्वेसाची हे जसं अर्जुनाच्या कल्याणासाठी आहे त्याच्याबरोबर अर्जुनासारखा नेता जसा वागतो तसे सगळेजण त्याला फॉलो करतात. म्हणून सगळ्यांसाठीही अर्जुनाने धर्माप्रमाणे वागणं आवश्यक आहे हे भगवान सांगतात. एक उदाहरण आपण पाहतो सम्राट अशोकांचं की त्या युद्धात इतकी कत्तल झाली आणि अशोक जिंकले आणि त्यांनी नंतर ती कत्तल पाहून त्यांना असं वाटलं की ही हिंसा बरी नाही आणि त्या चुकीच्या मनस्थितीत त्यांना भगवान न भेटता जे काही भेटले बौद्ध भिक्षू त्यांनी त्यांना त्या अहिंसेचा उपदेश केला आणि भारतातलं क्षात्र तेजच संपुष्टात आलं. गांधीजींमुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले म्हणतात लोक, पण तसं जर असेल तर त्याच्यानंतर पण गांधीजी सांगत होते मग सैन्यच नको, जे पॉसिबलच नाहीये. तुम्हाला देशाचं संरक्षण करायचंय तर सैन्य क्षात्रवृत्ती ही असणं आवश्यक आहेच. तर म्हणजे सांगायची गोष्ट काय, एका अशोकाच्या या म्हणजे अर्जुनाचीही त्या अशोकासारखीच मनस्थिती आहे. पण अर्जुनाला भगवान भेटले आणि आपला धर्म टिकला. अशोकाला त्यावेळी नाही भेटले, त्यामुळे बाकी सगळे आपल्या धर्माला फाटे फुटायची सुरुवात तिकडे झालेली आहे. म्हणून जो नेता आहे त्या नेत्याची जेव्हा बुद्धी बदलेल तेव्हा सगळ्या त्याच्या खालच्या लोकांची बुद्धी बदलते. आपण बघतो ना ठराविक ठिकाणी ठराविक ह्याचं राज्य आहे तर त्यांची जी फिलॉसॉफी आहे त्याप्रमाणे गोष्टी घडतात. माणसं तीच आहे, पण सरकार बदलल्यावर त्यांच्या वृत्तीत बदल होतो. आपण चांगला वाईट हा बघत नाही म्हणत नाही आहोत आपण, पण एका पार्टीचं सरकार आहे आणि नंतर दुसऱ्या पार्टीचं सरकार आलं तर त्या सरकारी कामकाजात पण काहीतरी बदल आपल्याला जाणवतो. याचं कारण तो मुख्य लीडर कसा आहे त्याच्यावरनं ते ठरत असतं. तर तसा तू अर्जुन आहेस. म्हणजे त्यांनी एकीकडे जनकाचं उदाहरण देताना अर्जुनाची योग्यता राजर्षी होण्याची आहे हे पण भगवानांनी कुठेतरी त्याला जाणीव करून दिलेली आहे. आणि असं का, म्हणजे लोकसंग्रह याचा अर्थ लोक जमवणं असा नाहीये. संग्रह याचा अर्थ लोकांचं संरक्षण. आणि ते आपण जे म्हणतो योगक्षेमम वहाम्यम, तो योग म्हणजे भगवंतांनी ईश्वराशी योग आणि क्षेम म्हणजे ते टिकवणं, हा मुख्य योगक्षेम आहे. तसं या सगळ्या लोकांचं कल्याण करणं याला लोकसंग्रह म्हणतात. सगळ्या लोकांना घेऊन पुढे जाणं याला लोकसंग्रह म्हणतात. आणि तुझी ती जबाबदारी आहे, कारण तू त्या क्षेत्रात जन्माला आलेला आहेस आणि तू आतापर्यंत ती स्वतःची या युद्धाच्या सुरुवातीलाही अर्जुन
जशी हिंसेची जबाबदारी घेतोय याचा अर्थ जे काय चाललंय त्याच्यात अर्जुन स्वतःला जबाबदार मानतोय म्हणून जनकाशी त्याचं उदाहरण भगवान करतायत. आता पुढे याचं कारण सांगतात भगवान. हाही एक खूप महत्वाचा आणि खूप फेमस गीतेतला श्लोक आहे. एक मिनिट हा फक्त. पांडुरंग हरी. घरातही म्हणतो की मुलांना संस्कार घडवायला आई वडील काय सांगतात हे 5% फक्त कारण असतं आणि आई वडील स्वतः त्या कोणत्या संस्काराने जगतायत हे 95% असतं. तसं आता भगवान सांगतायत. यद्यदाचरति श्रेष्ठस्तत्तद्देवेतरो जनः यत् स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते. आता याचा अर्थ आपण उद्या पाहू. आता आपण थोडाच वेळ राहिलेला आहे, 1 मिनिट, तर प्रार्थना घेऊया. आणि कोणाला काही शंका असतील तर उद्याच्या ह्याच्यात मी सुरुवातीलाच विचारीन. तुम्हाला काही डिस्कस करायचं असेल तर आपण करू शकतो. सगळ्यांनी प्रार्थना घेऊया. योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. जय श्रीकृष्ण सर्वांना.